वेलकम टू अनदर व्हिडिओ. दादरला आहोत आम्ही आता. ट्रेकला चाललो आहे नवीन. आता मी बसने जाणार. बस येते अजून, सो मी त्याची वाट बघते. ह्या वेळेला पूर्ण ग्रुप आहे. थोड्या वेळाने दाखवतो तू कोण कोण जण आहेत. स्टे ट्यून. दादा इथे ब्लॉग शूट होतोय. फायनली हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईज. झाली ग्लाईज. आता इथे नारळ हार घालतोय, त्याचं थोडं बघून येऊया. आमचे ट्रिपचे स्पॉन्सरकडून हा गोंडशेरा बघून ठेवा. मोरया. बाप रे पब्लिक, हाऊस द जोश, गणपती बाप्पा. साडेतीन वाजले, 3:45 झाले. सॉरी, आम्ही आहोत आता तळेगावला. पोरं झोपली होती. बघा 4च आहेत आतमध्ये, अजून झोपलेत. अर्धे वॉशरूमला गेले. तरी आम्हाला 3-3.5 तास लागतील. 3:45 झाले. झोपूया आता, उद्या सकाळी भेटूया. पोराला झोप आले तरी चालू. गुड नाईट गाईज. आणि या भावाला वडापाव खायचा आहे. बरोबर आहे बाय. हे देवा, तुला पाहिजे? नाही मला नको. झाले तशी झोप गेली. काय झोप गेली? झोप गेली ना. परत कॅमेरामध्ये बोल जरा. परत तर मग पुन्हा झोप येण्याची शक्यता आहेत तसे तर. गार हवा असे कानात जात आहेत ना, सगळे झोपले. भाई आणि सगळ्याचे धामधूम. भाई माझं खरंच सांगतो तुला, झोप अशी मस्त लागली ना मला. जादू होतंय का नाही? जादू वडापाव खातो. मला पण खायचं. त्याला नाही का वडापाव खायचा? वाय सो क्रेझी फॉर वडापाव? आय एम हंग्री. नाही, चुकीचं दिसतंय दादा. लांब धर असा. हा दिसलं पाहिजे. गरम आहे, हलकासा गरम आहे दादा. गरम नाही. व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कशन गोईंग ऑन. सध्या गरम काय आहे? गरम.
मॉर्निंग. हा सकाळी पोचलो तरी तोंड झोपेत दिलं. ठीक आहे. या मागे आमची गाडी लागली इथे आणि आता सगळे रेडी होत आहेत. मी रेडी झालो आहे पूर्ण. आणि मागे बघताय केळंजाई देवीचं मंदिर आणि हा गड आहे. हळूहळू माणसं येत आहेत तयारी करून. आता मंदिर बंद आहे पण मागे छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे. चला हनुमानाचं मंदिर बघूया. सो आजचा आमचा प्लॅन आहे की केंजळगड करून आम्ही तिथूनच रेंज ट्रेक करून रायरेश्वरला जाणार आणि रायरेश्वरला आज रात्री कॅम्प करणार. आता वाजलेत 9 तर अजून थोडा वेळ लागतो आहे. 9:30पर्यंत एक इंट्रोडक्शन होईल आणि त्यानंतर ट्रेक चालू. ते मागे गाव हळूहळू जागा होत आहे. हे छोटंसं गाव आहे केंजळगडाच्या पायथ्याचं. गावाचं नाव नाही माहिती, सॉरी, केंजळवाडी असेल काळजी. अशा प्रकारे आमचा ट्रेक चालू झालेला आहे. थोडंसं वरती चढून आलो आहे. थोडं तिकडे स्लोप होतं. इथे कसा प्लेन रस्ता आहे म्हणून इकडे कॅमेरा चालू केला. आणि हा व्ह्यू सिद्धेश, तुला माहिती आहे महिनाभर तरी मी सायकलिंग चालू केली भाई. महिनाभर तरी. भाई मग तू पळत गेला पाहिजे. एवढा नाही, पायावर स्ट्रेन येऊ नये म्हणून. असंच कॅमेरा घेऊन ऑलिम्पिकची टॉर्च घेत धावत धावत जा. नॉट अ बॅड आयडिया, पण नको. भाई अजून व्हायचंय. ट्रेकचा पहिला टप्पा कंप्लीट. या वाटेने जंगलातून वरती आलो आणि इथे सगळे सीनचा मजा लुटताना. क्या बात आहे. थोडे सिनेमॅटिक शॉट घेऊया. अशा प्रकारे गड्याच्या पायऱ्या लागलेल्या आहेत. कुठला? यस. हे बघ, बापरे, वाव, सही. लोक बघून बघून कॉपी करतात.
बघताय का? आणि हा वॉटरफॉल मध्ये पाणी आता लिटरली कॉपी कॅट्स. एक सिनेमॅटिक शॉट घडलेला आहे. हे बघा इकडे काय लिहिलंय, काय लिहिलंय? मकडी कोळ्यांचा खूप मोठा ओ बंच होता, असा वरती कोळ्या लटकलेला असतात. ओके काय झालं, इकडून पडायला सुरुवात झाली कोळ्यांच्या बंचची. ओके. एका बंच मध्ये 100 ते 200 कोळ्या होत्या आणि इकडून पळायला सुरुवात झाली तर सगळे साहिल आणि बाकी सगळे धावत धावत बाहेर आले. लास्टला अस्मिता आणि प्रफुल्लदादा आतमध्ये होते. लिटरली प्रफुल्लदादा धावत असताना त्याच्या या साईडने आणि या साईडने कोळ्यांचा बंच पडले खाली. सो ते थोडक्यासाठी वाचले ते. मकडी दादा? आता जस्ट हे आता घडलं? हे बघा माझ्याकडे व्हिडिओ आहे, पण याच्यामध्ये ते फक्त धावताना आलेत. त्या कोवळ्या पण काळ्या असल्यामुळे त्या दिसून नाही आल्यात, पण तुम्ही इकडे बघू शकता. अच्छा, हे ज्यांचं बघून झालंय गुफा त्यांनी आता बघा हे सगळे आतमध्ये गेले होते आणि जसं लगेच पडायला सुरुवात झाली कोळे सगळे बाहेर पळाले. अस्मिता आणि प्रफुल्लदादा बाहेर होते, ते धावत आले. त्यांच्या मागून सगळ्या कोळ्या खाली पडल्या आणि त्या पसरल्या. हिच्या अंगावर दिसतंय. तुम्हाला कोळी बघायचे तर तुम्ही जाऊन बघू शकता ते कसे लटकलेले असतात. माझी बघायची इच्छाच मेली. मला बघायचंच नाही. मला बघायचंच नाहीये. ज्या वाटेने आम्ही आलो त्या वाटेने इथे वरती यायचं आणि त्या प्रसिद्ध पायऱ्या या इथे आहेत. हे बघा. फोटो काढायचा. लवकर सिद्धेश आणि टेल पण आलेली आहे. ह्या ज्या पायऱ्या आहेत या पूर्ण या काताला खोदून काढलेल्या आहेत. इथे तुम्ही दगड लावलेले तुम्हाला दिसणार नाही. जसे तुम्ही तटबंदीचे दगड बघितले तसे नाहीयेत. हे पूर्णपणे खोदलेलं आहे वरपासून खालपर्यंत. पहिला दरवाजा तो चढून वरती आलो. इथे देवीचं मंदिर आहे, माहीत आहे विरगळी असते, पण मागे मंदिर आहे. अगदी थोडक्यात होणारा ट्रेक, 1 डे ट्रेक आपण बोलू शकतो. हा गडाचा इतिहास बघायला गेला तर हा शिवाजी महाराजांच्या पण काळाच्या अगोदर पासूनचा या गडाचा इतिहास आहे. हा किल्ला राजा भोज याने बनवला होता त्याच्या कारकिर्दीमध्ये. आणि आपल्या स्वराज्यामधले बरेचसे किल्ले हे राजा भोजच्या काळातले आहेत. त्यातला हा एक किल्ला आहे. आणि हा किल्ला त्याच्यानंतर बऱ्याच राजवटींकडे गेला. आदिलशाहीकडे गेला, त्याच्यानंतर मराठ्यांकडे आला. मराठ्यांकडून परत तो शत्रूकडनं जिंकला गेला, पण तो परत 1 वर्षामध्ये आपल्याकडे आला. आणि त्याच्यानंतर मग शेवटी तो जेव्हा राज झाला आपला तेव्हा तो इंग्रजांकडे गेला. अशा प्रकारे याची कहाणी आहे. मला वाटतं की त्यावेळी हा पूर्ण पट्ट्यातला जे किल्ले आहेत तोरणा आणि ही जी पूर्ण रांग आहे महाबळेश्वरातली त्यातल्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी हा एक महत्वाचा किल्ला होता. टेळणीसाठी आणि संरक्षणासाठी, शिवाय राज्यकारभार करण्यासाठी. एका साईडला पुणे, एका साईडला महाबळेश्वर आणि वाईचा हे लागतं, सुभा लागतो. तर अशा प्रकारे खूप मोक्याची जागा होती. जेव्हा महाराज इकडे आले होते आणि महाराजांनी या किल्ल्याचा आणि जो परिसर बघितला त्यांचं मन मोहून गेलं. म्हणून या किल्ल्याला दुसरं नाव सुद्धा त्यांनी दिलं की मनमोहक गड. हा, अशा प्रकारे गडाच्या दुसऱ्या बाजूला आपण आलेलो आहोत. आपण त्या बाजूने चढाई केली, त्या पॉइंट पर्यंत गेलो. एकदम मागे दिसतो का? मागे, हा मागे. तिथून मग असं या गवतातून इथून वरती आलो आणि इथे मागे बघताय बुरुज आणि इकडे आपली गँग. वा, कैसा लग रहा है? नवीनची हवा टाईट. अस्मिता बघ, बापरे. आणि ते अल्ट्रा प्रो फोटोग्राफी.
काय सांगाल या गडाबद्दल? मला प्रफुल्ल दादा पण येतोय. त्या गडाच्या पूर्वीची माहिती काय म्हणजे तोफा आहेत, सडकडे आहेत शिवाजी महाराजांच्या वेळेची. अच्छा. आणि परत सुनेचे गाणे आहेत. शिवाजी महाराज पूर्वी इथे आले होते घोड्यावर बसून. मी असं ऐकलं होतं की ते त्यांनी हा गड स्वतःहून जिंकून घेतला हो, है ना? 36 किलो जिंकले शिवाजी महाराज. आणि तुम्ही इकडचे स्थायिक आहात तिकडे? काही काय पण ते आता आपलं वय कमी नाही का, अच्छा. कबाच्या काळाचं ते. बाबा आपल्या ट्रेक मध्ये ट्रेक गाईड म्हणून आहेत आमचे आणि इथूनच आम्हाला रायरेश्वरला पण घेऊन जाणार आहेत. नाव काय बाबा तुमचं? किसन धोंडे बाबा केरे. माणूस घाबरलेला जरी असेल तरी उत्साह बघा, उत्साह बघा कसा कसा कसा. चल 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 चल. बाप रे, तू काय बघते का? चल. कॅमेरा मागे. पूर्ण गड फिरून पुन्हा आम्ही आता गड उतार होतोय. आता 20 किलोमीटर चालायचंय फक्त. हा. किती नितीश? नितीश ए नितीश किती? तर आपल्याकडे दोन असे वांढरे आहेत जे कोणाच्या बापाला घाबरत नाहीत, फक्त गड उतरताना फोबियाला घाबरतात. हे दोन ते म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा एक गोंडस चेहरा आणि हा जो पुढच्या वर्षी लग्न करणार आहे तो हा दुसरा गोंडस चेहरा. तुम्हाला वाटतं हा घाबरणार आहे तरी लोकांना खोटं वाटतं असं. आता रायरेश्वरला रेंज ट्रेक करणार आम्ही, फुल जंगल पॅच. आता इथे थोडासा आराम. अजून बाकीचे येत आहेत. कृपया मनीष पांचाळ इथे एक छोटं. तर आता आपल्यातले जे सगळे जंगली जनावर आहेत ते जंगलातला जाणार आहेत, तर त्यांचे जे काय उरले सुरलेले किडे आहेत, एवढे जनावर आहेत ते, एवढे जनावर सगळे जे दिसत आहेत सगळे ते सगळे जनावर आहेत. येस, द ट्रेक कंटिन्यूज. आम्ही ऍक्च्युली ही जी वाट दिसते ना, वाट दिसणारच नाही, झाडी आहे पूर्ण. ह्या वाटेतून पूर्ण इथून आता ह्या साईडने मागचा डोंगर दिसतो इकडे रायरेश्वर, हा रायरेश्वर आहे. आम्हाला हा डोंगर पार करून मग असं जायचं आहे. व्हेरी मच एक्साइटिंग. फायनली आमचा ट्रेक संपला आहे हावाला आणि आम्ही रायरेश्वरच्या पायथ्याशी आलो आहे. थोडं काहीतरी थंडगार पिऊया, थोड्या वेळानंतर भेटू. आमचा सकाळपासूनचा ट्रॅव्हल रूट इथे मंदिरापासून स्टार्ट केला, गडावर गेलो आणि ही पूर्ण रेंज उतरून इथे जे छोटंसं घर दिसतंय तिथपर्यंत आलो. 7 दिवस कशी 7 नाही रे, नेक्स्ट वीक जी बघतील त्यांना एकदम इझी हालत 3-4 तारखेची ही हालत आहे. अरे मला 1 तारखेची माझी नाही नव्हती. सगळ्यांची
सुपर फास्ट एक्सप्रेस मिळाली सगळ्यांची हालत तीच आहे. तारखेपासून उज्जैनची महाकाल सर्वात जास्त ह्याची आहे. मारुती आहे ना, तिची बुकिंग बंद झाली आहे हा. मग तिकडे डायरेक्ट आता मला वाटतं आम्ही जेवल्यानंतर भेटू. जुगाड करून घेईल बाई, थोडे पैसे जास्ती बाय. चालतात. अरे तिकडे